जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 210. मला कुणाचे दुःख पाहवत नाही. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे. या 3 गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही काही कमी पडणार नाही. जो नामस्मरणात प्रपंच करतो त्या प्रपंचात राम आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे असे महाराज म्हणतात. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो. विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. स्वतःचा प्रपंच करता आला नाही, दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. जवळ एकही पैसा नाही आणि खाणारी माणसे पुष्कळ, पण कधीही काळजी केली नाही. आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीव विटाळली नाही. उद्या जर कोणी 1,00,000 रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने 4 आणे मिळवून पोट भरीन. मला आवडते की 1 लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे. हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही आणि दुसऱ्याकरता निस्वार्थीपणे भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही असे गोंदवलेकर महाराज ठासून ठासून बोलतात. व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे. ते म्हणतात मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. प्रेम काढले तर मग मीच नाही. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यातच एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक. मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितले ते मी शेवटही सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टाचा मोबदला रामराया तुम्हाला देईलच. तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे असे गोंदवलेकर महाराजांनी सांगितले आहे. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेमध्ये पात्र व्हावे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.